नमस्कार मित्र, एक्झाम मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 इयत्ता 6वी ते 8वीची उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालता बघूयात आपण उत्तरपत्रिका. मराठी, पहिला सेक्शन आहे मराठी. प्रश्न 1 आहे, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? तर संत ज्ञानेश्वर यांची 61 कवने ग्रंथसाहेब या ग्रंथात आहेत, म्हणजेच उत्तर 1. प्रश्न 2, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उद्गार चिन्ह. प्रश्न 3, य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? हे गण असणारे वृत्त आहे भुजंग प्रयात, म्हणजेच योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा अनन्वय अलंकार होतो, म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन 4. प्रश्न 5, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर हा अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे, म्हणजे योग्य उत्तर पर्याय 1. प्रश्न 6, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? खालीलपैकी माती या नामाचे अचूक विशेषण आहे कसदार, म्हणजे योग्य उत्तर पर्याय 3. प्रश्न 7, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ, म्हणजेच ऑप्शन 1. प्रश्न 8, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन 1, नुमजे. प्रश्न 9, तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय 3, भवसागर. प्रश्न 10, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ह्याचा समानार्थी शब्द आहे प्रेम, म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न 11, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? ऑप्शन 4, सुलभ विरुद्ध सोपे हे अचूक जोडी नाही. प्रश्न क्रमांक 12, अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द आहे आदरणीय, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 13, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ऑप्शन 4. प्रश्न 14, सम्राट सिंग या नाटकाचे लेखक कोण? प्र.के. अत्रे हे लेखक आहेत, ऑप्शन 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15, सांध्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? कवी आहेत ग्रेस, ऑप्शन 4. प्रश्न 16, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. देवतांनो, म्हणजेच ऑप्शन 2. प्रश्न 17, पंतप्रधान म्हणाले की युवकांनो उद्यमशील बनावे. या वाक्यामध्ये वाक्यप्रकार कोणता आहे? मिश्र वाक्य, म्हणजेच ऑप्शन 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18, भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. उपसर्ग भर, म्हणजेच ऑप्शन 4 योग्य. प्रश्न 19, आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? मायना आहे तीर्थरूप, म्हणजे ऑप्शन 3 योग्य. प्रश्न 20, मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? यांना स्वरादी म्हणतात, म्हणजेच ऑप्शन 2 योग्य. प्रश्न 21, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुगुरुक्रम ओळखा. तर क्रम आहे गुरु लघु लघु, म्हणजे ऑप्शन 1 योग्य. आता बघूयात उतारावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर शिकण्याची आवड, म्हणजे ऑप्शन 1. प्रश्न 23, गावेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? तर वारसा सुशेगाद प्राप्त झाला, म्हणजे ऑप्शन 3 योग्य. प्रश्न 24, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? यांचा राष्ट्रीय मंत्र आहे ला दोल्चे व्हिता, ऑप्शन 4 योग्य. प्रश्न क्रमांक 25, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? याचा वाक्प्रचार आहे त्याग करणे, ऑप्शन 1. प्रश्न 26, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर पृथक्करण, म्हणजेच ऑप्शन 1 योग्य. प्रश्न 27, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? ऑप्शन 3 योग्य आहे, द्वितीय चतुर्थी विभक्तीत. प्रश्न 28, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा. ऑप्शन 3, भाषण भाषण. प्रश्न 29, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? तो प्रयोग भावे आहे, म्हणजे ऑप्शन 3 योग्य.
प्रश्न 30, सुंदरा मनामधी भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? ही लावणी प्रकारातील आहे, म्हणजे ऑप्शन 4 योग्य राहील. त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी. प्रश्न 31, चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल आर यूज्ड. योग्य उत्तर पर्याय 3, ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग. प्रश्न 32, चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. डोंट साइड ब्लँक, दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी ब्लँक नॅशनल इंटरेस्ट. योग्य उत्तर येईल विथ आणि टू, म्हणजेच पर्याय 4 योग्य राहील. प्रश्न 33, चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइंड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. देर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बीइंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क. योग्य उत्तर येईल ऑप्शन 3, अपॅरंट. प्रश्न 34, चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. एक्झास्परेट ह्याचं अपोजिट होईल ऑप्शन 4, प्लीज. प्रश्न क्रमांक 35, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. सेंटेन्स आहे ही ब्लँक ए रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. तर योग्य उत्तर होईल ही हॅड बीन गिवन ए रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड, म्हणजे ऑप्शन ए बरोबर. प्रश्न 36, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक इफ आय वेअर यू. योग्य उत्तर येईल आय वुड ॲपोलोजाइज इफ आय वेअर यू. प्रश्न क्रमांक 37, चूज द अल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. सेंटेन्स आहे द ओल्ड मॅन सेड टू हिम, इज युअर फादर्स नेम मनोज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बोथ बी अँड सी. बी, द ओल्ड मॅन इज इन्क्वायर्ड व्हेदर हिज फादर नेम वॉज मनोज. हे पण योग्य आहे. आणि द ओल्ड मॅन आस्क्ड हिम व्हेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. हे पण योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 38, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. तर हा ओ ग्रेव व्हेअर इज द विक्ट्री ह्यामध्ये ॲपोस्ट्रॉफ फिगर ऑफ स्पीच आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न 39, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज ॲन एरर. तर ही इज वेल अप दिस डेज डिस्पाईट हॅविंग इल हेल्थ ह्यामध्ये कोणताही एरर नाही, म्हणजे ऑप्शन डी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 40, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पोज. प्रश्न 41, चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे एव्हरीथिंग इज फाईन. सेंटेन्स काय आहे एव्हरीथिंग इज फाईन. याचं योग्य टॅग होईल इजंट इट. प्रश्न क्रमांक 42, 42 क्वेश्चन, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. ह्यामध्ये मिसस्पेल्ड वर्ड आहे ॲक्रिव, म्हणजेच ऑप्शन 3. प्रश्न 43, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. सेंटेन्स आहे ही इज आउट अँड आउट ए रिॲक्शनरी. ह्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 4. क्वेश्चन नंबर 44, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंग विल फॉर्म ए मिनिंगफुल वर्ड. ह्यापासून तयार होतो राकेश वर्ड. RAKISH, म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 45, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म ए मिनिंगफुल सेंटेन्स. याचं सेंटेन्स होईल इट इज डिफिकल्ट टू फाइंड मॅन सर्विंग इन बिग सिटीज बिकॉज दे आर एंगेज्ड इन अदर प्रॉफिटेबल प्रोफेशन्स. म्हणजे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इन द अंडरलाईन वर्ड. शी लाईक्स द सेम कलर ॲज आय डू. ह्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. जो ॲज आहे हा रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, म्हणजे ऑप्शन 2. प्रश्न 47, व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी एक्सप्रेस. इफ इट शुड रेन दे विल नॉट कम. ह्यामध्ये
सपोजिशन जो शुड आहे सपोजिशनचं काम करतो म्हणजे पर्याय एक योग्य आहे. प्रश्न क्रमांक 48. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. योग्य पर्याय आहे 2. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स ऑटोनॉमी हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 49. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ह्यामध्ये योग्य पर्याय आहे 3. द पॉप्युलेशन ऑफ लंडन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. प्रश्न क्रमांक 50. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. ह्यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. बोथ ए अँड बी आर रॉंग. प्रश्न क्रमांक 51. चूज द ऑड मॅन आउट. ह्यामध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन 2. आर्म्स. ह्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन आयडियम. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इर्कसम. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. क्रिटिसायझिंग पीपल. प्रश्न 53. द स्पेशालिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज. ह्याला म्हणतात चिरोपोडिस्ट. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 54. विच ऑफ द फॉलोइंग इज ए रेटोरिकल क्वेश्चन. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. इजंट इट ए शेम टू टॉर्चर द वीक. प्रश्न क्रमांक 55. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. टू फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. ह्यानंतर उतारा दिलेला आहे. उतारावरील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 56. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू. ऑप्शन 3. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. क्वेश्चन 57. व्हेन वी मीट अदर पीपल while we travel we learn to differentiate between लोकल अँड युनिव्हर्सल व्हॅल्यू म्हणजे ऑप्शन 3 योग्य आहे. नंतरचा प्रश्न आहे 58. द रायटर टर्म्स जस्टिस, लव, ऑनर अँड कर्टसी ॲज डेलिकेट गुड्स बिकॉज दे आर. ऑप्शन 2. डिझायरेबल. 59 क्वेश्चन. ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज म्हणजे ऑप्शन 4 योग्य राहील. प्रश्न क्रमांक 60. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड इन सम फॉर्म ऑर द अदर म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन 3. ह्यानंतरचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न क्रमांक 61. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताकितांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? अनिर्बंध कल्पना म्हणजे ऑप्शन 2. प्रश्न 62. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? हे मांडले आहे नॉर्मन एल मनने म्हणजे पर्याय 4 योग्य राहील. प्रश्न क्रमांक 63. खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. प्रश्न क्रमांक 64. गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केलेले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर क्रियामध्ये पद्धती हा घटक बसत नाही म्हणजे ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 65. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टीवर भर दिलेला आहे. कोणत्या गोष्टीवर? गुणविशेषावर भर दिला आहे म्हणजे ऑप्शन 1. प्रश्न 66. खालीलपैकी रिकामी जागा ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. याचं योग्य उत्तर आहे सॉक्रेटिसची उपपत्ती म्हणजे ऑप्शन 3. प्रश्न 67. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता रिकामी जागा आहेत. तर ह्याचे पुरस्कर्ता आहेत एल गेज म्हणजे ऑप्शन 2. प्रश्न 68. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी रिकामी जागा हा
मनोसामाजिक घटक आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 संस्कृती. प्रश्न क्रमांक 69. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी तो शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 अ, ब, क आणि ड म्हणजेच सर्व विधाने समर्थन करतात. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3 ते 4 पर्याय दिले असतात, त्यास काय म्हणतात? त्यास साधक अभिसंधान म्हणतात, म्हणजे पर्याय 1. प्रश्न क्रमांक 71. व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्यांकडून घडवून आणण्यासाठी रिकामी जागा हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. याचं योग्य उत्तर आहे अभिसंधान हा अध्यापन प्रकार, म्हणजे ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 72. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार रिकामी जागा यांनी मांडले, तर हे मांडले हिपोक्रेट्सने, म्हणजे ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 73. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची रिकामी जागा आहे. तर ही अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती आहे, ऑप्शन 1. प्रश्न 74. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? पर्याय क्रमांक 3 गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. प्रश्न क्रमांक 75. सॅलोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर आत्मनियंत्रण हा घटक समाविष्ट नाही, म्हणजे पर्याय 1. प्रश्न 76. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? प्रश्न 76चं उत्तर आहे ऑप्शन 3 वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. प्रश्न क्रमांक 77. विशेष गरजा असलेल्या अध्ययनकर्त्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. प्रश्न क्रमांक 78. धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते, याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. याचं बोधावस्था ह्याची योग्य जोडी आहे काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. उपबोधावस्था काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तरच आठवतात. आणि अबोधावस्था काही गोष्टी प्रयासाने आठवतात, म्हणजे योग्य पर्याय ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 79. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला रिकामी जागा स्मृती म्हणतात. याला तार्किक स्मृती म्हणतात, म्हणजे ऑप्शन 2 योग्य राहील. प्रश्न क्रमांक 80. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? तर ही डाल्टन पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत, म्हणजे ऑप्शन 2. एकांशी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती रिकामी जागा या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते, तिला म्हणतात तादात्म्य संरक्षण यंत्रणा, म्हणजे ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 82. नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? तर तो मानसशास्त्र आहे स्किनर, म्हणजे पर्याय 4. 83. डॉक्टर आर्मस्ट्राँग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? ती पद्धती आहे संशोधन, म्हणजे ऑप्शन 3. प्रश्न 84.
स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यातील प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? पर्याय 2. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे हे विधान योग्य नाही. प्रश्न क्रमांक 85. खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर पेडागॉजी ह्याचं पर्याय आशय शिक्षक ठरवतात. ॲड्रॉगॉगी आशय विद्यार्थी ठरवतात. आणि म्युटागॉगी म्हणजे यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवतात. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 86. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? ह्यामध्ये योग्य उत्तर 3. गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही. प्रश्न क्रमांक 87. खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. प्रश्न 88. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 1. बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. प्रश्न क्रमांक 89. आपणास जो अवबोध होतो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते हे विधान योग्य आहे. म्हणजे पर्याय 2. प्रश्न 90. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनःचक्षुपुढे उभे राहते ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय 2. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. प्रश्न क्रमांक 91. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत रुसो यांनी मांडला. म्हणजे ऑप्शन 3. 92. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत कारण तीनही विधाने योग्य आहेत. कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता, भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता आणि कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते. प्रश्न 93. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी रिकामी जागा येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ऑप्शन 2. प्रश्न 94. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? निजामशहा आणि आदिलशहा. पर्याय 3. 95. रसरत्नाकर म्हणजे रसायने व धातू. तर पंचसिद्धांतिका म्हणजे काय? तर खगोलशास्त्र. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 96. योग्य जोड्या जुळवा. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 97. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून कुणाला प्रसिद्धी मिळाली? हरून अल रशीद. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 98. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द आहे मॉकिया फेली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99. जपानमधील उद्योग समूहांना रिकामी जागा म्हणतात. झैबेत्सू म्हणजे पर्याय 3. 100. माऊ माऊ चळवळ रिकामी जागा येथे सुरू झाली. केनिया येथे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 101. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? रशियाने केला. पर्याय 2. प्रश्न 102. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? चालुक्य घराण्याच्या काळात. पर्याय 2. प्रश्न 103. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले? दादाभाई नौरोजी. पर्याय 1. प्रश्न क्रमांक 104. विजयभूमी लाल बहादूर शास्त्री. तर वीरभूमी कोणाची? राजीव गांधी.
प्रश्न 105. गुजरातमधील विजयाप्रित्यर्थ अकबराने बुलंद दरवाजा याचे बांधकाम केले. पर्याय 1. प्रश्न 106. योग्य जोड्या जुळवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3. प्रश्न 107. अवंती माळवा म्हणजे मध्य प्रदेश, तर अशमक महाराष्ट्र. पर्याय 3. प्रश्न 108. चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 109. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेदेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे रिकामी जागा या गुणाचे उदाहरण आहे. रयतेची काळजी या गुणाचे उदाहरण आहे. ऑप्शन 1. प्रश्न 110. याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे? वरील वर्णन आहे दुर्गादास राठोड म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 111. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास सार्वमत असे म्हणतात. पर्याय 2. प्रश्न 112. बहुजन समाज पक्ष कांशीराम यांनी स्थापन केला. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 113. संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही म्हणजे पर्याय 2. प्रश्न 114. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात म्हणजे पर्याय 1. प्रश्न 115. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास रिकामी जागा म्हणतात. संघटना स्वातंत्र्य म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 116. राज्यसभेचे कामकाज रिकामी जागा यांच्या नियंत्रणाखाली चालते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सभापती. 117. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये विषयी मार्गदर्शन आहे. पर्याय 3. परराष्ट्र धोरण. प्रश्न क्रमांक 118. महाराष्ट्रात सध्या रिकामी जागा जिल्हा परिषदा आहेत 34. पर्याय 2. प्रश्न 19. छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. अमेरिका. राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्ये तयार होतात. योग्य उत्तर राहील पर्याय 4. चीन. प्रश्न क्रमांक 120. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी रिकामी जागा नमूद केले नव्हते. पर्याय क्रमांक 2. कर्तव्ये नमूद केलेले नव्हते. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 121. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण रिकामी जागा येथून सोडला. थुंबा येथून. पर्याय 3. प्रश्न 122. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनींचा तीव्र उतार असतो. पर्याय 4. प्रश्न 123. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने रिकामी जागा व रिकामी जागा खनिजे आढळतात. तर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. निकेल व लोह. प्रश्न क्रमांक 124. खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 3. युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. पर्याय 125. भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक. पर्याय 1. रिश्टर. 126. रिकामी जागा हा रूपांतरित खडक आहे. संगमरमर म्हणजेच पर्याय 3. प्रश्न क्रमांक 127. भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? पर्याय 4. राजस्थान. प्रश्न 128. खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय 1. गुरु शिखर. प्रश्न 129. भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी रिकामी जागा आहे. पर्याय 2. बॅरेन बेट. प्रश्न क्रमांक 30. कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा रिकामी जागा. पर्याय 3. जोग धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 131. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? वुलर सरोवर. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 132. केरळ, कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना पर्याय 1. काफी बहार सरी म्हणतात. प्रश्न क्रमांक 133. उडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस
महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प? पर्याय क्रमांक 2 हिराकुंड प्रकल्प. प्रश्न 134 पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीत पर्याय 3 कोरडवाहू किंवा जिरायत शेती म्हणतात. प्रश्न क्रमांक 135 भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रिकामी जागा उत्पादनात आहे. रेशीम उत्पादन पर्याय 4. प्रश्न 136 भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना रिकामी जागा राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. पश्चिम बंगाल पर्याय 1. प्रश्न क्रमांक 137 पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता पर्याय 2 मरियाना गर्ता. प्रश्न 138 रिकामी जागा वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो पर्याय 3 महोगनी वृक्ष. प्रश्न क्रमांक 139 जपानमधील जागृत ज्वालामुखी रिकामी जागा फुजियामा पर्याय 4. प्रश्न क्रमांक 140 शेती कारखानदारी वाहतूक व नागरीकरण हे रिकामी जागा घटक आहेत, तर हे आर्थिक घटक आहेत पर्याय 1. प्रश्न क्रमांक 141 व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? पर्याय 4 100% लोकसंख्या स्थलांतरित आहे. प्रश्न 142 सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात पर्याय 4 वाहतूक हा केंद्रबिंदू असतो. प्रश्न क्रमांक 143 पनामा कालव्यास रिकामी जागा प्रवेशद्वार असे म्हणतात, तर पर्याय 3 पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणतात. प्रश्न क्रमांक 144 प्रश्न क्रमांक 144 आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव वायू दाबमापकाचा योग्य पर्याय निवडा. पर्याय 2 हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 145 रिकामी जागा जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. योग्य पर्याय 1 विषुववृत्त. प्रश्न 146 पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर ह्याला म्हणतात पर्याय 2 तपांबर. प्रश्न क्रमांक 147 आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह पर्याय 3 शुक्र. प्रश्न 148 युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र पर्याय 4 भूमध्य समुद्र. प्रश्न क्रमांक 149 प्राध्यापक शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार? योग्य उत्तर पर्याय 3 तृतीय व्यवसाय म्हणजे सेवा सर्व्हिस व्यवसाय. प्रश्न 150 शेवटचा प्रश्न आहे अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय? योग्य उत्तर पर्याय 2 मलाक्का सामुद्रधुनी. मित्रांनो, तुमचा स्कोर किती आला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.